नमस्कार. आज आपण 19 जानेवारी 2026च्या इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रातील बातम्यांचा एक सखोल आढावा घेणार आहोत. नमस्कार. आजच्या बातम्यांमध्ये एक मोठा धागा दिसतोय. म्हणजे एका बाजूला जागतिक स्तरावर भारताची वाढणारी महत्वाकांक्षा हो, आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गत आव्हानं. अगदी बरोबर. तर आजच्या विश्लेषणात आपण याच महत्वाकांक्षा आणि वास्तवाचा ताळमेळ कसा बसतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, कारण आजच्या बातम्या या केवळ घटना नाहीत, त्या एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत. मग ते कॉर्पोरेट जगातले अब्जावधी डॉलरचे सौदे असोत किंवा दावोसमध्ये भारताची मजबूत होणारी प्रतिमा असो किंवा अगदी आपल्या देशातल्या धोरणांमधील गुंतागुंत. बरोबर. या सगळ्यांमधून एक चित्र स्पष्ट होतंय की भारत एका नव्या वळणावर उभा आहे. चला तर मग याच वळणाची सुरुवात कॉर्पोरेट जगातील एका भूकंपाच्या बातमीने करूया. सन फार्मास्युटिकल्स एक प्रचंड मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. पण ही झेप थोडी जोखमीची वाटत नाही का? निश्चितच ही एक मोठी जोखीम आहे, पण तितकंच मोठं बक्षीसही असू शकतं. अच्छा. भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी सन फार्मा अमेरिकेतील ऑर्गॅनॉन कंपनीला तब्बल 10 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याचा विचार करत आहे. 10 अब्ज डॉलर्स? हो, हा करार झाला तर भारतीय फार्मा क्षेत्रातला हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय करार ठरेल. पण थांबा, बातमीत असंही म्हटलंय की ऑर्गनॉनवर जवळजवळ 8.9 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. बरोबर. म्हणजे सन फार्मा एक कंपनी विकत घेते की कर्ज? इतकी मोठी रिस्क घेण्यामागे दिलीप संघवी यांचा नेमका विचार काय असेल? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. यामागे एक धोरणात्मक डावपेच आहे. बघा, या कराराकडे 2 नजरेने पाहावं लागेल. पहिलं म्हणजे ऑर्गनॉन ही महिलांचे आरोग्य आणि बायोसिमिलर्स या 2 वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करते. ओके. यामुळे सन फार्माच्या व्यवसायात विविधता येईल. आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे या करारामुळे सन फार्माची अमेरिकेच्या बाजारपेठेतील पकड अभूतपूर्व मजबूत होईल. अच्छा. हे कर्ज मोठं आहे, मान्य आहे, पण जर ऑर्गेनॉनची उत्पादनं यशस्वी झाली तर हा करार सन फार्माला जागतिक स्तरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतो. म्हणजे ही एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड खेळी आहे. पण कॉर्पोरेट जगतातील हे एकच चित्र नाही आहे. डिसेंबर तिमाहीचे निकाल आले आहेत आणि ते भारताच्या अर्थव्यवस्थेची एक वेगळीच कहाणी सांगत आहेत. हो, असं वाटतंय की इथे 2 वेगवेगळ्या अर्थव्यवस्था काम करत आहेत. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलेत. 2 अर्थव्यवस्था. निकालांनुसार मोठ्या IT कंपन्यांची कामगिरी खूपच कमकुवत राहिली आहे. त्यामुळे एकूण नफ्याची वाढ फक्त 5.1% झाली आहे, जी गेल्या 9 तिमाहींमधील सर्वात कमी आहे. आणि याचं कारण? याचं थेट कारण म्हणजे जागतिक मंदी आणि परदेशातल्या कंपन्यांकडून जे काम मिळतं त्यात झालेली घट. ही झाली पहिली अर्थव्यवस्था, जी जगाशी जोडलेली आहे आणि सध्या संघर्ष करत आहे. मग दुसरी अर्थव्यवस्था कोणती, जिने या आकड्यांना सावरलं? दुसरी अर्थव्यवस्था आहे आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था. बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांनी इतकी दमदार कामगिरी केली आहे की त्यांनी IT क्षेत्राचा फटका बऱ्याच अंशी कमी केलाय. खरंच? हो, जर आपण IT कंपन्यांना वगळून आकडे पाहिले तर नफ्यात 17.3% वाढ दिसतेय. अरे वा. यातून स्पष्ट होतं की भारताची अंतर्गत बाजारपेठ, इथली मागणी आणि कर्ज वाटप अजूनही मजबूत आहे. म्हणजे जागतिक वादळांपासून वाचण्यासाठी देशांतर्गत अर्थव्यवस्था एका मजबूत ढालसारखं काम करत आहे. आणि याच देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवणारी आणखी एक बातमी आहे. अबुधाबीचा लुलू ग्रुप भारतावर मोठी बाली लावतोय. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. लुलू ग्रुपचे अध्यक्ष MA युसुफ अली यांनी जाहीर केलंय की ते भारतातून होणारी आयात वाढवणार आहेत. किती वाढवणार आहे? सध्या त्यांच्या एकूण आयातीत भारताचा वाटा 26-27% आहे, जो त्यांना पुढच्या 2 वर्षात 35%वर न्यायचा आहे. बापरे. इतकंच नाही तर ते 2026च्या पहिल्या तिमाहीत भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भागीदारी करून इथल्या ऑनलाईन मार्केटमध्येही उतरतायत. म्हणजे हा भारताच्या उत्पादन क्षमतेवर आणि इथल्या ग्राहकांवर दाखवलेला प्रचंड विश्वास आहे. अगदी. म्हणजे एकीकडे IT कंपन्या जागतिक मागणीसाठी झगडतायत, तर दुसरीकडे लुलू सारखे जागतिक खेळाडू भारताच्या अंतर्गत मागणीवर पैसे लावत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये भविष्याकडे बघून गुंतवणूक कुठे होताना दिसतेय? त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ब्लॅकस्टोन आणि नेसा यांच्यातला करार.
नेसा? हो, नेसा. ब्लॅकस्टोन या जागतिक गुंतवणूक कंपनीने नेसा या AI इन्फ्रास्ट्रक्चर स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक करून बहुसंख्य हिस्सा मिळवलाय. अच्छा. या करारामुळे या नवीन स्टार्टअपचं मूल्यांकन $300 दशलक्ष वर पोचलंय. ही बातमी सांगते की गुंतवणूकदार फक्त आजच्या अर्थव्यवस्थेकडे नाही, तर भारताच्या भविष्यातील तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत आहेत. कॉर्पोरेट जगतातील ह्या मोठ्या खेळी आपण पाहिल्या, पण या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारी धोरणांची साथ मिळणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. आगामी अर्थसंकल्पातून काही अपेक्षा आहेत आणि सरकार एका धोरणात्मक कात्रीत सापडलेलं दिसतंय. हो, आणि याचं पहिलं उदाहरण म्हणजे आपलं मोबाईल उत्पादन क्षेत्र. सरकार इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर दुरुस्त करण्याच्या विचारात आहे. थांबा. हा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय? खूपच तांत्रिक शब्द वाटतोय हा. हा शब्द जरी तांत्रिक असला तरी त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. सांगा पाहू. समजा तुम्हाला एक शर्ट बनवायचा आहे. तयार शर्ट आयात करण्यावर 5% कर आहे. पण शर्ट बनवण्यासाठी लागणारे धागे आणि बटणे आयात करण्यावर 10% कर आहे. अरे, मग तुम्ही काय कराल? मग तर कोणी इथे शर्ट बनवणारच नाही, थेट तयार शर्टच आयात करेल, कारण ते स्वस्त पडेल. बरोबर. नेमका हाच प्रकार मोबाईल उपकरणांच्या बाबतीत सध्या होतोय. तयार उपकरणांपेक्षा त्याचे सुटे भाग आयात करणं महाग पडतंय. अच्छा, म्हणजे एक असा नियम जो मेक इन इंडियाच्याच विरोधात काम करत होता. अगदी. आता तो नियम बदलल्यास भारतात उत्पादन करणं स्वस्त होईल आणि मेक इन इंडियाला खरी चालना मिळेल. हे तर व्हायलाच हवं. पण ऑटोमोबाईल क्षेत्रातही असाच काहीसा धोरणात्मक पेच आहे असं ऐकलंय. लहान गाड्यांबद्दल सरकार काहीतरी विचार करतंय म्हणे. हो, सरकार कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युएल एफिशियन्सी म्हणजे CAFE नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. CAFE नियम? हे नियम म्हणजे काय, तर प्रत्येक कार कंपनीसाठी त्यांच्या सर्व गाड्यांच्या सरासरी मायलेजचं एक टार्गेट असतं. ओके. समजा एखाद्या कंपनीने जास्त पेट्रोल पिणाऱ्या मोठ्या SUV विकल्या, तर त्यांना त्याचं संतुलन साधण्यासाठी जास्त मायलेज देणाऱ्या लहान गाड्याही विकाव्या लागतात. नाहीतर त्यांना मोठा दंड भरावा लागतो. मग ह्यात वाद कुठे आहे? वाद यावर आहे की लहान आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या बनवण्यासाठी कंपन्यांना किती प्रोत्साहन द्यायचं. अच्छा. मारुती सुझुकीसारख्या कंपन्या ज्या लहान गाड्यांसाठी ओळखल्या जातात, त्यांना वाटतं की त्यांना जास्त फायदा मिळावा. तर टाटा मोटर्ससारख्या कंपन्या ज्या इलेक्ट्रिक आणि मोठ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत, त्यांचं मत वेगळं आहे. म्हणजे सरकारला या दोघांमध्ये एक बॅलन्स साधावा लागेल. बरोबर. धोरणांची ही कसरत फक्त उत्पादन क्षेत्रातच नाही, तर बँकिंगमध्येही दिसतीये. रिझर्व्ह बँकेने 2 मोठ्या बँकांना चांगलाच दणका दिलाय. हो, RBIने HDFC बँक आणि ICICI बँकेच्या कृषी कर्ज वाटपातल्या त्रुटींवर बोट ठेवलं आहे. अच्छा, काय झालं नेमकं? प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नावाचा एक नियम आहे, ज्यानुसार बँकांना त्यांच्या एकूण कर्जाचा काही ठराविक हिस्सा शेती, शिक्षण, लहान उद्योग अशा महत्त्वाच्या क्षेत्रांना द्यावा लागतो. आणि या बँकांनी तो दिला नाही. त्या नियमाचं पालन नीट न झाल्याने RBIने HDFC बँकेला 500 कोटी आणि ICICI बँकेला 1283 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यास सांगितलं आहे. बापरे, ही तर मोठी रक्कम आहे. हो, हा केवळ दंड नाही तर एक इशारा आहे की विकासाच्या शर्यतीत नियमांना विसरून चालणार नाही. म्हणजे एकीकडे उद्योगांना प्रोत्साहन, तर दुसरीकडे नियमांचा बडगा. हा समतोल साधताना अर्थव्यवस्थेच्या इतर भागांमध्ये काही सकारात्मक बदल दिसतायत का? हो, नक्कीच. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे आणि वीज कंपन्या. अगदी. भारतीय रेल्वे आता मोठ्या ग्रीन शिफ्टच्या तयारीत आहे. जवळजवळ संपूर्ण रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण झाल्यानंतर आता डिझेल इंजिन बदलून बॅटरीवर चालणारी. हो, बॅटरी आणि हायड्रोजनसारख्या पर्यायी इंधनावर चालणारी इंजिन वापरण्यावर भर दिला जातोय. हा कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा आहे. ही खूपच चांगली बातमी आहे. आणि दुसरी चांगली बातमी म्हणजे वीज वितरण कंपन्या, ज्यांना आपण डिस्कॉम्स म्हणतो, ज्या कायम तोट्यात असायच्या, त्या अनेक वर्षांच्या तोट्यानंतर आता एकत्रितपणे नफ्यात आल्या आहेत. या कंपन्या म्हणजे आपल्या राज्यांच्या तिजोरीला लागलेले गळणारं नळ होत्या. बरोबर. आता तो नळ बंद होऊन पाणी वाचायला लागलंय. हे वीज क्षेत्रातील सुधारणांचं मोठं यश आहे. या सगळ्या देशांतर्गत घडामोडींसोबतच भारत जागतिक मंचावरही आपली एक वेगळी ओळख निर्माण करतोय. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताची जोरदार तयारी सुरू आहे. हो, आणि यावेळची तयारी खूप वेगळी आहे. 80हून अधिक CEO आणि केंद्रीय मंत्र्यांचं एक मोठं शिष्टमंडळ दावोसला जात आहे.
वा. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. जगात जेव्हा आर्थिक आणि राजकीय अस्थिरता आहे तेव्हा भारताला एक स्थिर, विश्वासार्ह आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून सादर करायचं आहे. ही भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाची निशाणी आहे. अगदी. आणि याच आत्मविश्वासाला आंतरराष्ट्रीय राजकारणातूनही दुजोरा मिळतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना एक खास आमंत्रण दिलंय. हो, ट्रम्प यांनी गाझामधील शांततेसाठी एक बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि त्यात सामील होण्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलंय. खरंच. हो, हे भारताच्या बदललेल्या भूमिकेचं प्रतीक आहे. भारत आता केवळ एक मोठी बाजारपेठ नाही, तर जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकणारा एक महत्त्वाचा देश म्हणून पुढे येतोय. पण दुसरीकडे जागतिक राजकारण अजूनही तितकंसं सोपं नाही. ट्रम्प आणि युरोपियन युनियनमध्ये टॅरिफ युद्ध सुरूच आहे. बरोबर. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून युरोपियन युनियन सर्व पर्यायांचा विचार करत आहे. यावरून दिसतं की जागतिक व्यापारातील तणाव कायम आहे आणि अशा परिस्थितीत भारताला आपला मार्ग सावधगिरीने निवडावा लागेल. जागतिक महत्वाकांक्षा तर ठीक आहे, पण देशांतर्गत राजकारणातही 2029च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. हो ना? भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. हो, भाजप आता दीर्घकालीन विचार करत आहे. लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय संघात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत, ज्यात 55 वर्षांखालील तरुण नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याची तयारी. अगदी. त्याचवेळी राजकीय आरोप प्रत्यारोपणांनाही ऊत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये सिंगूर प्रकरणावरून जुने वाद पुन्हा उकरून काढले जात आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक गंभीर आरोप केला आहे काय? की सिंगूरमधून टाटा मोटर्सचा नॅनो कारचा कारखाना बाहेर घालवण्यासाठी भाजपने तेव्हा तृणमूल काँग्रेसला छुपी मदत केली होती. या आरोपांमुळे बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आणि दिल्लीत पराभव पत्करल्यानंतर आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय राजकारणात स्वतःला नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतल्या पराभवानंतर आपसाठी हे अस्तित्वाचं आव्हान आहे. हां. त्यामुळेच ते आता गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत, जेणेकरून राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची ओळख टिकून राहील. या सगळ्या मोठ्या घडामोडींमध्ये संरक्षण क्षेत्रातील एक बातमी भारताच्या महत्वाकांक्षेचे एक वेगळंच शिखर दाखवते. हो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक खूप मोठं विधान केलं आहे. ते म्हणालेत की भारताला दारुगोळा उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. दारुगोळा उत्पादनाचं जागतिक केंद्र? हो, विचार करा, जो देश काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार होता, तो आता दारुगोळा निर्यातीचं केंद्र बनण्याचं स्वप्न पाहतोय. हा तर खूप मोठा बदल आहे. खरं तर गेल्या 10 वर्षात संरक्षण निर्यात 1000 कोटींवरून 24,000 कोटींपर्यंत पोहोचली आहे. ही या दिशेने टाकलेली मोठी पावलं आहेत. तर आजच्या या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये. कॉर्पोरेट जगात सन फार्मासारखी कंपनी जागतिक झेप घेतीये, तर देशांतर्गत अर्थव्यवस्था बँकिंगच्या जोरावर उभी आहे. बरोबर. सरकार धोरणांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतंय आणि जागतिक स्तरावर भारत एक नवी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालाय. अगदी बरोबर. आज आपण ज्या बातम्या पाहिल्या त्या विखुरलेल्या वाटत असल्या तरी त्या एकाच मोठ्या चित्राचे वेगवेगळे तुकडे आहेत. एका महत्वाकांक्षी भारताचे चित्र. मग या सगळ्या घडामोडींमधून आपण नेमका काय अर्थ काढायचा, यातून भविष्यासाठी कोणता मोठा प्रश्न उभा राहतो? आज आपण कॉर्पोरेट सौदे, सरकारी धोरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याबद्दल बोललो. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक प्रश्न आहे. भारताची जागतिक महत्वाकांक्षा आणि देशांतर्गत वास्तव यांच्यात ताळमेळ आहे का? आपण दावोसमध्ये जगाला गुंतवणुकीसाठी आमंत्रित करत आहोत, पण देशात इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरसारखे नियम उद्योगांना मागे खेचत आहेत. आपण दारुगोळ्याचं जागतिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहतोय, पण आपल्याच फार्मा कंपन्यांना शेड्यूल एम सारख्या नियमांसाठी सरकारकडे मुदतवाढ मागावी लागत आहे. बरोबर आहे. तर खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपली धोरणं, आपलं राजकारण आणि आपली प्रशासकीय व्यवस्था या आपल्या जागतिक महत्वाकांक्षेच्या वेगाशी जुळवून घेऊ शकेल का? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या सखोल विश्लेषणासाठी इथेच थांबूया. जर आपल्याला हे विश्लेषण आवडले असेल तर या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.